रसिक श्रोते हो, ओम नमः शिवाय. श्रावण मासानिमित्त आपण शिवलीलामृत या ग्रंथाचे श्रवण करत आहोत. आज आपण 13वा अध्याय पाहणार आहोत. या अध्यायामध्ये शिवपार्वतीचा विवाह आणि कार्तिक स्वामींचा जन्म याची कथा विशद केलेली आहे. ऐकूया. फार वर्षापूर्वी एकदा दक्ष राजाने एक महायज्ञ सुरू केला होता. शंकराने त्याने आमंत्रण दिले नव्हते. आपले पिता फार मोठा यज्ञ करतो आहे, अनेक जणांना तो बोलवणारच आहे, त्याने आपल्याला आमंत्रण नक्की देईल असे तिला वाटत होते. अपर्णा शंकरांना म्हणाली, देवा, माझ्या सर्व बहिणींना पित्याने यज्ञाकरिता आमंत्रण दिले आहे असे मला नक्की माहिती आहे. मग तो मला आमंत्रण द्यायचे चुकून विसरला आहे का काय ते समजत नाही. त्याचे बोलावणे आले नसले तरी मग मीच जाऊ का माहेरी? तेव्हा शंकर म्हणाले, तू तेथे जाऊ नयेस असे मला वाटते. तुझा पिता माझा नेहमी रागराग करीत असतो, माझी नेहमी निंदा करतो हे तुला माहीत आहे, त्यामुळे तो तुझाही अपमान करेल. शंकर असे सांगत आहे तोच तोंडाने नारायण नारायण असे म्हणत नारद मुनी कैलासावर आले. ते पार्वतीला म्हणाले, देवी, आपल्या वडिलांच्या घरी जाण्यासाठी मुलीने आमंत्रणाची किंवा मानाची वाट कधीच पाहू नये. पार्वतीला ते एकदम पटले आणि पती शंकराचे न ऐकता दुर्लक्ष करून ती दक्ष राजाकडे जाण्यासाठी निघाली. तिने आपल्या बरोबर शिवगण घेतले होते. अशा तऱ्हेने सर्वजण चालत असतानाच दक्ष राजाचे घर आले. राजाच्या घरासमोर मोठा आणि सुंदर मंडप घातला होता. सर्व देव आणि ऋषी मंडपात सन्मानपूर्वक आपापल्या आसनावर बसले होते. फक्त शंकराशिवाय सर्व देवांना दक्ष राजाने मानाचे स्थान दिले होते. दक्ष राजाने सर्व देवांची आणि ऋषींची यथासांग पूजा केली होती. दक्ष राजा यज्ञाच्या होमाजवळ बसून होमकुंडामध्ये आहुती टाकत होता. भवानीला तेथे आलेली पाहून तेथे आलेल्या सर्व देवांना ऋषींना आनंद झाला. परंतु दक्ष राजाने आपल्या कन्येकडे नजर वर करून पाहिले देखील नाही. नंदीवरून खाली उतरून भवानी पित्याजवळ येऊन उभी राहिली, तरीही त्याने तिच्याकडे लक्ष दिले नाही. भवानीला वाटले, धुराने पित्याचे डोळे बंद झाले असल्याने कदाचित मी पित्याला दिसली नसेल. तरी पण दक्ष राजाने सर्व बहिणींचा खूप आदर सत्कार केलेला स्पष्टपणे दिसत होता. पार्वतीने आपल्या मातेकडे पाहिले, तिनेही तिच्याकडे पाहिले नाही. दक्ष राजा मनात म्हणत होता, या भवानीला कुणी येथे यायला सांगितले होते? ही आणि हिचा नवरा तो जोगाड्या मला दृष्टीसमोर सुद्धा नको वाटतात. इतक्यात पार्वतीने वडिलांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हा पार्वती, तुला कोणी बोलावणे केले होते? माझ्या डोळ्यासमोर तू व तुझा पती नकोय. काय तुझ्या पतीचा अवतार, काय त्याचे ते राहणे वेड्यासारखे, तो स्मशानात काय राहतो? जा, माझ्या डोळ्यासमोरून जा असे पार्वतीकडे पाहत दक्ष राजा बोलला. आपली अशा तऱ्हेने झालेली उपेक्षा पाहून आदिमाया अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी असलेली पार्वती मनामधून अतिशय संतापली. तिचा चेहऱ्यावरचा संताप पाहून सर्व देव खूप घाबरले. आता पुढे काय होते याची ते सर्वजण चिंता करू लागले. संतापलेल्या पार्वतीने विजेसारखी एकदम समोरच्या कुंडात उडी टाकली. त्याबरोबर सगळी पृथ्वी डळमळू लागली. वैकुंठ आणि कैलास उलटे पालटे झाले. पार्वती बरोबर आलेले शिवगण लगेच तसेच धावत परत शंकराच्या जवळ आले आणि दक्षाच्या यज्ञमंडपात घडलेला प्रकार त्यांनी सविस्तर जशाचा तसाच शंकरांना सांगितला. हे ऐकताच शंकर आश्चर्य व संतापाने म्हणाले, काय, पार्वतीने यज्ञकुंडात उडी टाकली हे खरे आहे? माझ्या गणांनो, माझी शक्ती दक्षाला दाखवतो. शंकर संतापाने लाल लाल झाले आणि आपल्या जटा रागाने आपटायला सुरुवात केली. प्रलयाग्नी आणि 12 सूर्य जर एकत्र आले तर त्यांचे भयंकर जसे धगधगते रूप दिसेल तसा अत्यंत तेजस्वी वीरभद्र तेथे आला. त्याच्या तेजात चंद्र सूर्य सुद्धा डळमळत होते. आकाशाला झोडपल्यामुळेच की काय, चांदण्यांचा सडा पडला होता. पृथ्वी पार बुडू लागली होती. 14 लोकात आवाज दुमदुमत होता. शंकराचे हे एकदमच वेगळे रूप पाहून दक्षाच्या अंगातली सारी शक्तीच एकदम लोप पावली. अतिशय रागावलेला वीरभद्र शंकराची स्तुती करून कैलासावरून निघाला. त्याच्या बरोबर 21 कोटी पद्मे एवढे अफाट सैन्य होते. 8 कोटी गण बरोबर घेऊन त्याच्या मागून शंकरही निघाले. शिवाचा पुत्र गणपती सर्वांच्या पुढे होता. रागावलेला वीरभद्र सैन्य घेऊन चालून आला आहे हे पाहताच दक्षाच्या घरी जमलेले देव, ऋषी, ब्राह्मण सर्व वाट फुटेल तिकडे पळू लागले. तिन्ही लोकात अतिशयच आक्रोश सुरू झाला. प्रलय कालाच्या अग्नीने सुद्धा आता उग्र रूप धारण केले होते. वीरभद्राची भीती घेऊन पळताना अनेकांची फजिती झाली.
वीरभद्राला पाहताच काही जणांचे तर प्राण तात्काळ निघून गेले. वीरभद्राचे पाठोपाठ रागावलेले शंकर सुद्धा आले आणि त्यांनी दक्ष पुतणेला मारले. यज्ञकुंड आणि यज्ञमंडप संपूर्णपणे पार मोडून तोडून एकदम दूर फेकून दिला. दक्षाला वीरभद्र म्हणाला, हे शतमूर्खा, तू अहंकाराने आणि जाणून बुजून मुद्दामच शंकराची निंदा केलीस. आता त्याच्या परिणामाला भोगायला तयार हो. असे म्हणून वीरभद्राने दक्ष राजाचे शिर खड्गाच्या एका फटक्यातच धडावेगळे केले. ते शिर वर आकाशात खूप उंच उडाले आणि खाली येऊन धरणीवर पडले. इकडे भयभीत झालेले सर्व देव विष्णूसह शंकराभोवती जमले आणि त्याची स्तुती करू लागले. त्यांनी शंकराला विनंती केली, शंकरा, दक्ष अपराधी आहे, पण तो शेवटी आपला सासरा आहे. त्याला क्षमा करा आणि पुन्हा जिवंत करा. अतिशय रागावलेला भोळा शंकर देवांनी केलेल्या या स्तुतीमुळे शांत झाला आणि त्या देवांना म्हणाला, दक्षाचे शिर त्याच्या धडाला आणून परत जोडा, म्हणजे तो जिवंत होईल. पण दक्षाचे शिर वीरभद्राने धडा वेगळे केले होते. शेवटी एक बोकडाचे डोके आणून ते दक्षाच्या धडाला लावले. दक्ष जिवंत झाला आणि लगेचच शंकर तीर्थयात्रेला निघून गेले. 12 वर्षे रानावनात ते हिंडत होते. त्यानंतर शंकर स्मशानात एकांतात राहू लागले. पुढे त्यांनी 1000 वर्षे घनघोर असे तप केले. प्रत्यक्ष जन्मदात्या मातापित्यांनी केलेली उपेक्षा मनास लागल्याने व आपण पतीचे न ऐकताच माहेरी आलो असे मनातून वाटल्यामुळे इकडे यज्ञकुंडात उडी टाकलेल्या पार्वतीने भवानीचा आपला जन्म संपवून टाकला होता. हिमालयाच्या पोटी जन्म घेतला. तिला एक भाऊ होता. त्याचे नाव होते मैनाक पर्वत. एकदा असेच नंदीला बरोबर घेऊन हिमालयात शंकर आले असता नगराज हिमालय शंकराचे दर्शनासाठी आला. त्यावेळी त्याच्या बरोबर त्याची कन्या पार्वतीही होती. शंकराला नमस्कार करून त्याने शिवस्तुती आरंभली. पार्वतीही पित्याबरोबर तल्लीन होऊन शिवभजन करू लागली. आपल्या 60,000 अतिशय सुंदर मैत्रिणींसह पार्वती शंकराची अगदी मनापासून सेवा करू लागली. ज्या ठिकाणी शंकर नेहमी ध्यानस्थ बसलेले असत त्या ठिकाणी त्या येत व विविध प्रकारे सेवा करीत. तारकासुराचे 3 मुलगे तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमललोचन हे तिघेही भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी घोर तप करीत होते. 1000 कमळे घेऊन रोज तिघेजण शंकराची पूजा करीत असत. एक दिवस त्या 1000 कमळात चुकून एक कमळ कमी आले. आता ऐनवेळी कमळ कसे मिळणार? कमळाचे फूल नसले तरी आपल्याकडे आपले शिर आहेच ना, असा विचार केला. त्याबरोबर या तिघा तारकपुत्रांनी आपापली शिरे तीक्ष्ण शस्त्रांनी तोडून शंकराला वाहिली. त्याबरोबर त्यांना शंकर प्रसन्न झाले आणि त्या तिघा राक्षसांना त्यांनी मागितले ते वर त्यांना देऊन टाकले. त्यामुळे तारकापुत्र फार उन्मत्त झाले. त्रिभुवनाला अनन्वित छळू लागले. त्यांच्या या उन्मत्त वागण्यामुळे सर्वत्र पृथ्वीवर हाहाकार माजला. मग देव ऋषी सर्व मिळून वैकुंठात जगताचा पालनहार विष्णूचे दर्शनासाठी गेले. विष्णूची प्रार्थना करून त्यांना सर्व वृत्तांत कथन केला. नंतर विष्णूसह सर्व शंकरांच्या जवळ आले आणि त्यांची स्तुती करू लागले. मी प्रसन्न आहे, हवा तो वर मागा, उदार सदाशिव उद्गारले. मग विष्णूंनी पुढे होऊन त्रैलोक्याचे गाराणे शंकरांच्या कानावर घातले. ते ऐकून शंकर म्हणाले, मला एक उत्तम रथ पाहिजे. मी त्रिपुरासुरास मारीन. आम्ही तसा रथ सजवून देतो. पृथ्वीचा रथ, तेजस्वी सूर्यचंद्र ही त्यांची 2 चाके, उत्तुंग असा मंदरगिरी हा ध्वज, 4 पुरुषार्थ हे रथांचे मजबूत स्तंभ, 4 वेदांचे घोडे, शास्त्रांचे दोर, पुराणांचे तटबंध, उपपुराणांचे टोकदार खिळे, कनकाद्रीचे धनुष्य, भोगींद्र धनुष्याची दोरी आणि वैकुंठीचा सुकुमार हतीक्ष्ण बाण करून असा हा सुंदर रथ सजवून देतो. पण त्रिपुरासूर व त्याच्या साथीच्या राक्षसांचा वध करा. सर्वांनी शिवाला कळवळून सांगितले. मग सर्वांनी मिळून तसा रथ तयार केला. शंकर त्या रथात चढले. त्याबरोबर रथ एकदम पार रसातळाला जाऊ लागला. सर्वांनी आपापला सर्व जोर लावला, पण रथ काही वर निघेना. शेवटी नंदीने आपल्या मजबूत व टोकदार शिंगाने तो दिव्य रथ बाहेर काढला. मग एक पाय रथावर व एक पाय नंदीवर ठेवून शंकरांनी त्रिपुरासुराबरोबर घनघोर युद्ध केले आणि अनेक राक्षसांना मारले. वीरभद्रानेही आपले युद्ध कौशल्य पणाला लावून असंख्य राक्षसांचा वध केला. पण राक्षसांच्याकडे भरलेले अमृताचे कुंभ होते. ते अमृत मेलेल्या राक्षसांवर शिंपडून राक्षस पुन्हा जिवंत करीत असत. मग शिवांनी मेघास्त्र सोडले आणि अमृताचे कुंभ पाण्यात बुडवून टाकले.
परंतु शंकराच्या आशीर्वादाने त्रिपुर राक्षस वर अंतराळात भ्रमण करीत असल्यामुळे शंकराचे बाणाला तो बळी पडला नव्हता। अशा तऱ्हेने शंकर व त्रिपुर राक्षसाचे युद्ध अनेक वर्षे चालले। शंकराचे अंगातून घामाच्या असंख्य धारा वाहू लागल्या। त्या वाहता वाहता त्या घामाच्या पाण्याची नदी बनली। ती नदी म्हणजे भीमरथी गंगा होय। नेत्रातून सुद्धा जे जलबिंदू पडले त्याचे रुद्राक्ष बनले। तृतीय नेत्र उघडलेल्या शंकरांनी त्या अमोघ बाणाने तारकासुराच्या तिन्ही पुत्रांना जाळून भस्म करून टाकले। आपल्या पुत्रांचा अशा रीतीने वध झालेला पाहून संतापलेल्या तारकासुराने चंद्र सूर्यांना धरून नेले, भागीरथी आणि गंगा या नद्यांनाही पकडून नेले। स्वर्गात ब्रह्मा, विष्णू आणि इंद्र एकत्र जमून या संकटांचा विचार करू लागले। हा उन्मत्त असा तारकासूर शंकराच्या होणाऱ्या पुत्राच्या हाताने मारला जाईल, पण त्याकरता आधी शिव उमेचा विवाह तर करायला हवा। तिघांच्या मनातील हा विचार पक्का झाल्यावर त्यांनी मदनाला बोलावणे पाठवले। हिमालय पर्वतावर शंकर उग्र असे तप करीत आहेत, तू त्यांना भुलव अशी सर्व देवांनी त्याला विनंती केली। ध्यानस्थ शंकराने आपले डोळे उघडले आणि समोर पाहिले तो समोर मदन उभा असलेला त्याला दिसला। त्याला बघता शंकरांना फार राग आला आणि त्यांनी तिसरा डोळा उघडून मदनाला तेथले तेथे जाळून टाकले। तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता। त्या दिवसापासून फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवावी आणि दुष्टाचा नाश करावा आणि आज्ञा केली। इकडे हिमालयाची कन्या पार्वती शंकर प्राप्तीसाठी कडक व्रत करीत होती। सप्त ऋषींनी पार्वतीची इच्छा पुरी करा अशी शंकरांना विनंती केली। ते म्हणाले, हे शंकरा, पृथ्वीवर कैलास पर्वतावरील हिमालय कन्या आपल्या प्राप्तीस्तव कडक उपवास करीत आहे। आपण तिचे व्रत आचरणात आणावे। सप्तऋषी, तुमची इच्छा पूर्ण होईल। मी आजच हिमालयात जाऊन भक्तांचे दर्शन घेतो। खरोखरीच पार्वती आपल्याशी विवाह करू इच्छिते का हे जाणण्यासाठी पार्वतीची परीक्षा बघण्यासाठी बटूचा वेश घेऊन शंकर तिच्याजवळ आले आणि तिला समजावत म्हणाले, वेडे, ते शंकरासाठी तू एवढे तप कशाला करते आहेस? तू राजकन्या आहेस, तो बैरागी आहे। बटूचे ते भाषण ऐकून पार्वती अतिशय संतापली व म्हणाली, अरे बटू, तू ब्राह्मण आहेस म्हणून मी गप्प बसले, नाहीतर मी तुला भयंकर शापच दिला असता। दुर्गेचा तो निश्चय पाहून बटूने तेथेच आपले खरे स्वरूप प्रकट केले। लगेचच पार्वतीने शंकराचे चरण घट्ट धरून ठेवले आणि आपल्याशी विवाह करावा असे त्याला विनवले। पार्वतीची भक्ती आणि प्रेम पाहून शंकर तिच्यावर अत्यंत खुश झाले। ते लगेच हो म्हणाले। पार्वतीला आश्वासन देऊन शंकर कैलासाकडे निघून गेले आणि पार्वती वडिलांकडे आली। मग रीतसर धर्मशास्त्राप्रमाणे सप्त ऋषींना शंकरांनी हिमालयाकडे पाठवले। अरुंधतीने पार्वतीला पाहिले आणि शंकर पार्वतीचा जोडा उत्तम आहे असे सांगितले। सप्त ऋषींनी मन्मथ संवत्सरातील मदनाचा परिपूर्ण शृंगार सर्व सृष्टीत उत्तम प्रकारे प्रगट करणाऱ्या चैत्र मासात शुद्ध अष्टमीला हा विवाह व्हावा असे हिमालयाला सांगितले आणि ते घरी आले। शंकर पार्वतीचा विवाह होऊन एकदाचा त्यांना पुत्र होतो कधी आणि तारकासूर राक्षसाचा वध होऊन सर्व पृथ्वी त्याच्या छळातून भयमुक्त होते कधी याची सर्व देव अगदी आतुरतेने वाट पाहत होते। झाले, लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली। सर्व देवांना अगदी आवर्जून आमंत्रणे गेली। त्रिदशांचे पाळे घेऊन स्वयंपाकासाठी निष्णात असा पाकशासक आला। विष्णू, लक्ष्मी, ब्रह्मा, सावित्री, 88,000 ऋषी आपल्या शिष्यांसह लग्नाला हजर राहण्यासाठी निघाले। सिद्धचारक, गुह्यज्ञ, पितृगण, मरुद्गण, वसुअष्टक, 11 रुद्र, 12 अर्क, यक्ष, गंधर्व सर्वजण अगदी आवर्जून लग्नाला निघाले। या वऱ्हाडी असलेल्या सर्वांसह शंकर हिमालय पर्वतावर आला। हिमालय पर्वताने लगबगीने सामोरे येऊन सर्वांची अत्यंत आदराने पूजा केली, आदर सत्कार केला। देवक बसले। हिमालय वराला विवाहस्थळी बोलवायला आला। अष्टमहासिद्धी या मंगल कार्यामध्ये स्वतःच राबत असल्याने लग्न समारंभात काहीही उणे राहिलेले नव्हते। नवऱ्याला मिरवणुकीने मिरवत मंडपात नेले। मधुपर्क वगैरे विधी हिमालयाने केले। लग्नाची वेळ जवळ आली। नवरदेव शंकराच्या समोर अंतरपाठ धरला आणि त्या लावण्यवती तेजस्वी नवरीला पार्वतीला पाटावर आणून उभी केली। सूर्य लग्न घटिका अगदी काळजीपूर्वक पाहत होता। बृहस्पती मंगलाष्टके म्हणत होता।
अशा रीतीने शंकर पार्वतीचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. पुढे कार्तिक मासात कृत्तिका योगावर हा सुकुमार जन्माला आला. कार्तिक मासात झाला म्हणून त्याचे नाव कार्तिकेय ठेवले. 7 वर्षे मोठ्या प्रेमाने पार्वतीने त्याचे लालन पालन केले. इकडे अग्नीने शंकराला पुत्र झाल्याची बातमी सर्वांना जाऊन सांगितली. ते सर्व शंकराकडे आले. आपल्या मुलाचे नाव त्यांनी कार्तिक स्वामी ठेवले होते. तो प्रथम पासूनच शिवपूजक होता. त्याचे वाहन मोर हे होते. पूर्वी शंकरांनी सांगितल्याप्रमाणे देवांनी आपल्या अपार सेनेचे सेनापतीपद छोट्या कार्तिक स्वामीला दिले. सर्वजण आपल्या सैन्यासह तारकासुरावर चालून गेले. तारकासुराच्या नगराला देवांच्या सैन्याने वेढा घातला. तरीही देवांचे राक्षसासमोर काही चालेना. मग सर्वांनी हात जोडून कार्तिक स्वामीची प्रार्थना केली आणि तारकासुराचा वध करून साऱ्यांना अभय देण्यास कळवळून सांगितले. शिवाचा पुत्रच तो लहान असला तरी सुद्धा फार पराक्रमी होता. त्याने फार मोठे अक्राळ विक्राळ रूप धारण केले. तारकासूर एकदम अतिशय त्वेषाने त्याच्या अंगावर धावून आला. 33 कोटी देव कुमाराचे मागे उभे होते. अशा रीतीने तारकासूर आणि कार्तिक स्वामी यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले आणि तारकासूर मरण पावताच सगळीकडे आनंदी आनंद झाला. मंगल वाद्ये वाजू लागली. अतिशय आनंदाने स्वर्गामधून देव कुमारावर पुष्पवृष्टी करू लागले. नंतर कार्तिक स्वामी वाराणसीला गेला व तेथे आपल्या माता पित्यांना नम्रपणे वंदन केले. आपल्या मुलाचा पराक्रम पाहून शंकर पार्वतीला फार आनंद झाला. षडानंद सर्व तीर्थे फिरून आला. अरण्यात राहून अनुष्ठान करणे त्याला फार आवडत असे. एकदा भवानी त्याला म्हणाली, षडानना, आता तू मोठा झाला आहेस, म्हणजे विवाहयोग्य झाला आहेस. तेव्हा तू मोठ्या आनंदाने विवाह करावास आणि गृहस्थाश्रम स्वीकारावास असे मला वाटते आहे. आई, जिच्याबरोबर विवाह करावयाचा ती स्त्री कशी असते, कशी दिसते मला अद्याप माहीत नाही, तरी ते तू मला सांग. षडाननाने आईला उलट प्रश्न केला. कार्तिकाचा अजाणतेपणा पाहून अपर्णा त्याला म्हणाली, मुला, अरे सर्व स्त्रिया माझ्यासारख्याच असतात, माझ्यासारख्याच दिसतात. हसून कुमार म्हणाला, आई, सर्व स्त्रिया तुझ्यासारख्याच असतात ना? मग त्या मलाही तुझ्याप्रमाणेच आहेत, म्हणजे मातेसमानच आहेत. तुझे वचन मी कधीही खोटे पडू देणार नाही. एवढे बोलून पार्वतीचे बोलणे पुढे ऐकण्यास न थांबता कुमार घोर अरण्यात निघून गेला. आंबेने त्याला पकडायचा खूप प्रयत्न केला, पण तो तिच्या आवाक्यात आला नाही. तेवढ्यात आकाशवाणीने कुमाराचे शब्द ऐकायला आले. माझ्या दर्शनाला स्त्री येणे वर्ज्य आहे आणि माझ्या दर्शनाला कार्तिक मासातील कृत्तिका योगावर एखादा पुरुष येईल तर तो 7 जन्म भाग्यवंत म्हणून जगेल. श्री आणि सरस्वती त्याच्यावर कृपा करतील. त्याला कशाची कमतरता पडणार नाही. तो पुरुष कोणीही असो, तो भाग्यवंत ठरेल, असे कार्तिक स्वामीने सांगितले. अध्याय समाप्त. आपण उद्या भेटूयात नवीन अध्यायाची कथा घेऊन. तोपर्यंत हरिओम.